राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी आणि सलोखा शांतता वाढवण्यासाठी केलेलं कार्य विरोधकांना एकत्र आणलं। त्यामुळे पहिला निकष राष्ट्रांमधील बंधुत्व, दुसरा आहे निर्लष्करीकरण, सैन्य शक्ती कमी करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणावरून सैन्य पूर्ण काढून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि तिसरा आहे शांतता परिषदांचं आयोजन, शांतता परिषदा आयोजित करणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी काम करणं। असे तिन्ही निकष त्यांनी पूर्ण केले। तर नोबेल पुरस्कार कोणाला द्यायचा आहे, कसं ठरतं पाहूयात। नोबेल समितीकडून नामांकनाचा विचार एका बैठकीत केला जातो। पुढील पुनरावलोकनासाठी उमेदवारांची यादी तयार केली जाते। नोबेल संस्थेचं कायमस्वरूपी सल्लागार यादीबद्दल विचार करतात, ज्यात संचालक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले नॉर्वेजियन शिक्षण तज्ज्ञ असतात। सल्लागारांना अहवाल पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी असतो। यानंतर समितीकडून विजेत्याची निवड करण्याबाबत विचार होतो। नावाबाबत एकमताने निर्णय घेण्याचा समितीचा प्रयत्न असतो। दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यात समिती निष्कर्षाप्रत पोहोचते। मतमतांतरामुळे कधीकधी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत एकमत होत नाही। पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींमध्ये विभागता येतो आणि शांततेचं नोबेल हे व्यक्तीसोबतच काही संस्थांनाही दिलं जाऊ शकतं।